त्यांच्या एकतेकडील आहे असे तुला दिसून येईल. त्यांच्याकडे तुला त्या मार्गाचे ज्ञान पाहिजे होईल, परंतु माझी अशी कल्पना आहे म्हणतात की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडचे आहे, त्यांच्यापेक्षाही मोठे आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचा आभार मानले आणि मुनींना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनी त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या सरोवरात परत गेले. गौतमाने त्यांचे आभार मानले वंदन करून ते निघाले आहे आणि मुनींनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला आहे, वाटी लावली आहे. भगवान ते परत गेले. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृंग ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आला मुनीचे वसतिस्थान शोधायला निघाला. उच्चतम पदास तू अगदी पात्र आहेस. ते आलाकाला म्हणतात, खरोखर तू उच्च शिक्षण घेण्यास संपादन करण्यास तू पात्र आहेस. आलाकाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्र अत्यंत आनंदित झाला आणि त्याने उत्तर दिले. तर आलाकामाचे त्या मुनीचे शब्द ऐकून राजपुत्र सिद्धार्थाला खूप आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखविली आज तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. सिद्धार्थ म्हणतात, मी जरी अपरिपक्व जरी असलो, मी जरी कच्चा असलो तरी आपण जी पराकाष्ठाची जी दयाशीलता दाखवली तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगा का. सिद्धार्थ म्हणतात, आपला सिद्धांत काय आहे तो कृपा करून मला सांगा. आलाकाला म्हणाले, तुझ्या मनाची शोधवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय याच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आपला सिद्धांत काय आहे कृपा करून मला सांगा. आलाकाला म्हणाले, तुझ्या मनाची शोधवी, तुझा स्वाभावी प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय याच्यामुळे इतका उत्साहित झालो आहे, इतका आनंदित झालो आहे तुझ्या पात्रतेची परीक्षा घेण्याची मला आवश्यकता नाही. हे श्रोते श्रेष्ठ आमची तत्वे आहे. ते म्हणतात, श्रोते श्रेष्ठ जसे आता तुम्ही सांगतो तुम्ही ऐका, श्रोते ऐकणाऱ्याला श्रोते म्हणतात. श्रेष्ठ आमची तत्वे आहे. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलाकाला म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूळ तत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितलेली आहे. सांगतो आलाकाला की आमची मूळ तत्वे आहे, मी तुला सारांश रूपाने स्पष्ट करून सांगितलेली आहे. आलाकामाने केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदी झाला. आता समाधी मार्गाचे शिक्षण.